गावदेवी धारावी टीम ने कुमार 11 तुर्बे को पराजित किया। दोनों टीमों ने मेहनत की है और धारावी टीम डिफेंडिंग चैंपियंस है और सचिन ने जब इंटरव्यू दिया तो उसमें कहा था कि हम इसको जीतना चाहेंगे। विकी भोयर ने बहुत जबरदस्त शुरुआत करके दी थी आज सेमीफाइनल में जब मेडन ओवर किया था अक्षय पाटिल को। अब देखने वाली बात यह है कि इस मुकाबले में टूर्नामेंट का वो पहला मेडन ओवर था और वही विकी भोयर अपने हाथ में 10x की टेनिस बॉल को लेकर तैयार। पहला 6 ओवर का मैच है, पहला पावर प्ले जिसमें 2 प्लेयर बाहर रहेंगे, दूसरे ओवर का जो पावर प्ले रहेगा उसमें 3 प्लेयर बाहर रहेंगे। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं ध्रुवी 11 मित्र मंडल द्वारा, घनसोली की जनता द्वारा। पहली बॉल गुड लेंथ थी और केवल बल्ले के फेस को क्लोज करते हुए खेला था 1 रन के लिए। धारावीचे नगरसेवक सन्मान्य सुनील पाटील जी, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। आपण येऊन मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। सुनीलजी पाटील, धारावीचे नगरसेवक साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। जे प्रेक्षक डगआउटच्या बाहेर बसले त्यांनी कृपया मागे यायचंय। ब्लॅक पडद्याच्या पुढे येऊन काही लोक बसले त्यांनी सुद्धा मागे सरकायचंय, धन्यवाद। इस बार बल्ले का सिरा और जयेश आउट। विकी भोयर ने वहां पर टीम को पहली सफलता दिला दी। शून्य पर पहला विकेट, सॉरी 1 पर यह पहला विकेट गिरा है और जयेश 0 पर आउट हुए। क्या कैच लिया विकेट कीपर सचिन ने। पिछले मुकाबले में कैच ज्यादा छूटे थे लेकिन इस मुकाबले में बॉल तो क्या पत्थर भी आएगा तो उसे हम पकड़ लेंगे, ऐसा मजबूत इरादा लेकर उतरे हुए हैं धारावी की टीम। इस बार बॉल हवा में रही, गैप में जरूर, लेकिन उठाया था वहां पर सिद्धेश। पिछले मुकाबले में बहुत ही जबरदस्त परफॉर्मेंस रहा था सिद्धेश का। धारावी टीम के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन, 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। और स्ट्राइक पर अब आते हुए नीलेश भोयर। पिछले मुकाबले में क्या जबरदस्त बैटिंग की थी उन्होंने, 25 रन पहले ही ओवर में बना डाले थे। 3 6 और 1 चौका उस ओवर में हमने उनके द्वारा देखा था। इस बार क्रिकेट में जिसको चिन म्यूजिक कहा जाता है उस तरह की वो बॉल थी और एक बाउंसर जो ओवर में किया जाता है उस तरह की वो गेंद रखी थी विक्की भोयर ने। ये उनकी खास, इसी हाइट पे बॉलिंग कर लेंगे ऐसा गति परिवर्तन इस बार चकमा दिया। बहुत अच्छे बदलाव लेकर आ रहे हैं विक्की भोयर। गेंदबाजी में विविधता जरूरी है, कभी गुड लेंथ, कभी शॉर्ट ऑफ लेंथ, कभी बैक ऑफ लेंथ, कभी फुलर लेंथ, कभी यॉर्कर, कभी शॉर्ट पिच बाउंसर। अलग अलग विविधता होना गेंदबाजी में ये बॉलर के लिए अच्छी बात कही जाएगी। 2 रन 1 विकेट के नुकसान पर बैट्समैन है नीलेश भोयर, कैप्टन। इस बार इनसाइड आउट, कवर ड्राइव कर दिया और बॉल अब जाकर रुकी। दाएं हाथ के खिलाड़ी अपने बाईं ओर जा रहे थे, थोड़ा समय लगा, तब तक 1 रन पूरा कर चुके थे नीलेश भोयर। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 3 1 विकेट के नुकसान पर, 3 for 1 एट द एंड ऑफ फर्स्ट।
ओवर 3 रन और द्रोही एंड से पहला ओवर विकी बोयर ने किया। अब दूर वाले छोर से सचिन स्वयं जो कैप्टन है बॉलिंग की जिम्मेदारी संभाले हुए हैं। 3 for 1 ऐरोली कोळीवाड़ा बनाम गांवदेवी धारावे। स्टंप्स के करीब आकर इस बार सफल होकर खेलने का प्रयास और नीलेश बोयर आउट। क्या बढ़िया कैच विकेट कीपर द्वारा और सचिन को मिलती हुई सफलता। शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ है, ये दिखाया सचिन ने। उन्हें पता है कि नीलेश बोयर लेग साइड पर बहुत स्ट्रांग है। उनको एक गुड लेंथ बॉल की थी और नीलेश बोयर के लिए और कोई चारा नहीं था कि कमिट करते शॉट के लिए, और विशाल ने बहुत ही उम्दा कैच लिया। 2 ओपनिंग बैट्समैन आउट हो चुके हैं और अब नए बैट्समैन है दुर्वेश। और यहां पर दुर्वेश ने आते ही अपना जलवा दिखाना चालू कर दिया। बॉल मैदान के बाहर 4 रन के लिए शानदार शॉट। सात रन 2 विकेट पर। 2 विकेट जल्दी गिर गए। 0 पर आउट हुए जयेश, उसके बाद आउट हुए नीलेश। 5 बॉल में 2 रन बनाकर पहला विकेट 1 पर, दूसरा 3 पर। स्कोर 7 for 2। और इस बार एक ताकतवर प्रहार और बॉल मैदान के बाहर। स्कोर हो गया 11। ये मैच भी देखिए किस तरह से टर्न हो रहा है। 2 बॉल में 2 विकेटें हमें गिरती हुई देखी और उसके बाद 2 बॉल में 2 चौके भी आ गए। और दिस इज दी क्रिकेट। कोई पास तो कोई फेल। क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल। दुर्वेश बैट्समैन है। बॉल लेग स्टंप के बहुत ज्यादा बाहर और वाइड बॉल। स्कोर हो गया 12। अब ये स्कोर थोड़ा बेहतर नजर आ रहा है। 12 पे 2। एक समय था जब 3 पे 2। क्रिकेट में ये उतार चढ़ाव आते रहते हैं। सबसे बड़ी बात है जो अच्छा क्रिकेटर होता है उसे पता होता है स्विच ऑन और स्विच ऑफ कब करना है, और वो अच्छी तरह से करते हुए दुर्वेश। गति परिवर्तन, यहां पर बॉल हवा में तैर कर आई और उसको पढ़ पाना मुश्किल था। चाय का समय हो चला है। जब पहला विकेट गिरा तो ऐसा लगा कि हाथ में लिया हुआ मारी बिस्किट चाय में डुबोकर खाने गए। पहला मारी गिरा। दूसरा विकेट जब गिरा तो ऐसा लगा कि दूसरे मारी से पहला मारी निकालने गए, दूसरा मारी भी डूबा। लेकिन उसके बाद आप देखें बहुत अच्छी रिकवरी यहां पर ऐरोली कोळीवाड़ा टीम द्वारा। इस बार गैप में खेल दिया है। कम से कम 2 रन बनेंगे। हो सके तो तीसरे की भी कोशिश की जाएगी। बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट और इसके पहले थ्रो वहां पर निकलता। 2 रन हासिल करते हुए बैट्समैन दुर्वेश। स्कोर आगे बढ़ता हुआ 14। आखिरी गेंद बची है इस ओवर की। दुर्वेश, कुणाल और प्रीतम, ये 3 बहुत स्ट्रांग मिडल ऑर्डर के बैट्समैन हैं। कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन और विटामिन कोळीवाड़ा के, और इनका प्रदर्शन पूरा डिसाइड करेगा इस मैच का रिजल्ट। इस बार खराब गेंद दी और उसकी खबर लेने वाला ये बेहतरीन शॉट।
बहुत ही लाजवाब हुक का शॉट खेला था। हुक ये बैकफुट का शॉट है और पूरा वजन ट्रांसफर करते हुए शॉट को अंजाम दिया था और अंपायर से मशवरा चलता हुआ वहां पर खेल रुका हुआ है। आप देख रहे हैं ध्रुवी 11 मित्र मंडल घनसोली द्वारा आयोजित ध्रुवी के जन्मदिन के उपलक्ष्य में खेली जाने वाली ये क्रिकेट प्रतियोगिता 25 से 27 जनवरी इस 40+ मैदान पर। इस टूर्नामेंट के आयोजक है गिरीश पाटिल बबलू और इस टूर्नामेंट के लिए हमें जो सपोर्ट मिला है आधार स्तंभ आमदार संदीप जी नाइक। आज हमने देखा सुबह में हमारे बीच संदीप जी नाइक उपस्थित थे। स्कोर अंपायर थैंक यू, स्कोर 18, 2 ओवर 18 रन, रन रेट 9 पर ओवर। पहले ओवर में 3 रन बने, दूसरे ओवर में 15 रन बने। हालांकि दूसरे ओवर में नीलेश बोईर जैसे बड़े बल्लेबाज को आउट करने का वहां पर जो प्लान था वो कामयाब जरूर हुआ है सचिन के लिए। 2 ओवर 18, अभी 4 ओवर का खेल बाकी है। पिछले मुकाबले में 6 ओवर में 94 रन, 94 रन का हाईएस्ट टीम स्कोर खड़ा किया था और 11 बॉल में 37 रनों की पारी प्रीतम ने खेली थी। लेकिन इस वक्त दुर्वेश और दुर्वेश के साथ जुड़ चुके हैं अनिकेत। अनिकेत पिछले मुकाबले में 0 पर आउट हुए थे, वो भी अपना बायोडेटा सुधारना चाहेंगे। 2 ओवर 18 रन, नया ओवर करेंगे विकी बोहिर। विकेट कीपर सचिन। इस बार स्ट्रोक में ताकत नहीं थी, काफी समय हवा में रही, हालांकि कैच नहीं हो पाएगा। पहले रन को पूरा किया है, दूसरे की दौड़ लगाते समय हाँ ना ना हाँ, लेकिन आखिरकार दौड़ गए और 2 रनों को पूरा कर लिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 20। बहुत ही स्फूर्तिला रनिंग बिटवीन द विकेट जिसने उस 1 को 2 में तब्दील करने के लिए प्रोत्साहित किया और पूरा भी किया। ये 2 रन जाते हुए बैट्समैन अनिकेत के खाते में। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। पार्टनरशिप 17 रनों की। बैकफुट पर जाकर कवर के तरफ खेला है, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 21। 4 पर पहुंचे बैट्समैन अनिकेत। 14 रन पर खेल रहे हैं दुर्वेश। यह खासियत है ऐरोली कोळीवाड़ा टीम की, आक्रामक, असरकारक और आकर्षक तीनों प्रकार का क्रिकेट इस टूर्नामेंट में खेला। मिडिल स्टंप पर आती हुई बॉल और बल्ले के फेस को क्लोज करते हुए शरीर के करीब खेला था ताकि बॉल हवा में ना जाए और वाइडिश मिडॉन पर उसे रोका गया था। स्कोर 22 फॉर 2। तीसरा ओवर, विकी बोहिर अपने पहले ओवर में 3 रन दिए और विकेट हासिल किया था। इस बार भी कवर की तरफ खेला। स्ट्रोक खेल जरूर पा रहे हैं लेकिन उसको जो टाइमिंग चाहिए वो मिल नहीं पा रहा है। टाइमिंग, फुटवर्क और प्लेसमेंट, ये तीनों का आपस में एक अच्छा रिश्ता है। अच्छे क्रिकेट के लिए टाइमिंग, फुटवर्क और प्लेसमेंट की उतनी ही जरूरत है जिस तरह एक अच्छे बाइक के लिए इंजन, क्लच और गियर की जरूरत है। स्कोर 23 फॉर 2। इस बार खेला है मिडॉन से गुजरती हुई बॉल, यहां पर कैच छूटा विशाल के हाथ से। काफी दूर से दौड़कर आए थे विशाल। मोशन में कैच लेना बहुत डिफिकल्ट है। हमने देखा इसी पोजीशन पर पिछले सेमीफाइनल में राकेश स्मृति के एक फील्डर ने भी कैच छोड़ा था जब मोशन में वो आगे जा रहे थे। इट्स नॉट इजी। स्कोर 24 फॉर 2। 24 पर 2, तीसरे ओवर की अंतिम गेंद।
दुर्वेश और अनिकेत की जोड़ी। इस बार धीमी गेंद ने परेशान किया, ओवर समाप्त किया विकी बोहिर ने। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 24। इस बार भी वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 2 विकेटों के नुकसान पर। और ये वाइड बॉल यहां पर तकलीफ प्रस्तुत कर रहे हैं। फिर उसी लाइन और लगातार 3 वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 27। वाइड बॉल खर्चीला साबित हो रहा है, एक्स्ट्रा रन मिल रहे हैं, एक्स्ट्रा बॉल भी करनी पड़ रही है धीरज को। और यहां पर देख सही गेंद और आउट होकर वापस लौटना पड़ा दुर्वेश को। कॉट बाय सचिन। नौ बॉल 16 रन बनाकर आउट हुए। वहां पर धीरज ने आखिरकार एक लीगल बॉल की। जब लगातार रन रेट लुढ़क गया है, जिस तरह पिछले दिनों प्याज के दाम लुढ़क गए थे, इस बार खेलना चाहते थे। ऑन साइड पर बॉल चलेगी, ऑफ साइड पर, और दिशा कोई भी हो, 6 रन। ड्रिंक्स इंटरवल, 4 ओवर हुए हैं और 4 ओवर के बाद स्कोर है 36। पहले 2 ओवर में 18, उसके बाद वाले 2 ओवर में 18। बहुत अच्छी बैटिंग चल रही है और अब आखिरी 2 ओवर में भी अगर 18 आ जाते हैं तो स्कोर 54 पर पहुंचेगा। तो आप देख रहे हैं ध्रुवी 11 मित्र मंडल घनसोली द्वारा आयोजित ध्रुवी के जन्मदिन पर यह टूर्नामेंट का आयोजन किया गया है 40+ ग्राउंड घनसोली में। और पिछले 3 दिन से आप क्रिकेट के ये मजमे को देख रहे हैं। आज इसका आखिरी मुकाबला, और आखिरी मुकाबले को देखने के लिए पधारे हुए हमारे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। जो मैदान पर उपस्थित है, जो दर्शक यूट्यूब पर देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। इंडिया क्रिक द्वारा बहुत ही साफ सुथरा टेलीकास्ट सचिन और टीम द्वारा। और कल वो सूरत थे, लेकिन सूरत से आए और टेलीकास्ट को खूबसूरत कर दिया, इसलिए सचिन आपका भी बहुत बहुत आभार है। तो इंडिया क्रिक के जरिए क्रिकेट गपशप, ये भी एक सीरीज चल रही है, जरूर देखिए अपने पसंदीदा खिलाड़ियों के इंटरव्यूज और वो क्या कहते हैं टेनिस क्रिकेट के बारे में। नए ओवर को लेकर आ रहे हैं सचिन, जो कैप्टन है इस टीम के, और ये ओवर किस तरह से खेलेंगे प्रीतम पाटिल। नॉन स्ट्राइकर एंड पर है अनिकेत। अनिकेत पिछले मैच के मुकाबले इस मैच में अच्छा खेला। दुर्वेश ने पिछले मुकाबले के सामने ये मुकाबले में अच्छा खेला है। और अब सारी नजरें जो हैं वो है प्रीतम पाटिल पर। लगातार अपने ग्रिप को मजबूत करने के लिए देखिए वो किस तरह से अपने जूते की मिट्टी को अपने हाथों में ले रहे हैं।
इस बार ताकत का इस्तेमाल जरूर किया और बॉल मैदान के बाहर निश्चित तौर पर चली जाएगी और ये लगा गगनचुंबी छक्का। शानदार शॉट। तो 42 रन, 3 विकेट के नुकसान पर 42 फॉर 3। इस बार एक आसान सा कैच और यहां पर बड़ा विकेट ले लिया, आउट होकर वापस लौटे प्रीतम पाटिल। थोड़ा सा गेंद को बाहर रखा था सचिन ने और स्ट्रोक खेलना ये बहुत अनिवार्य था और ऐसा करते समय एक आसान सा कैच दे दिया उन्होंने सिद्धेश के पास, जिन्होंने गली में कोई गलती नहीं की और गली वाकई में कोलीवाड़ा के लिए पतली गली बनी क्योंकि वहां पर विकेट गिरा उनके स्टार बैट्समैन प्रीतम पाटिल का। तो 42 पर 4 और नए बैट्समैन है कुणाल। कुणाल ने पिछले मुकाबले में बहुत अच्छी बैटिंग की थी और 9 रन मेरे ख्याल से बनाए थे। तो कुणाल के ऊपर जिम्मेदारी है। कुणाल और अनिकेत और सचिन को मिलती हुई सफलता। पहला ओवर सचिन का महंगा था, 15 रन खर्च किए थे, लेकिन दूसरे ओवर में वापसी अच्छी की है। इस बार उठा दिया, छक्का नहीं, अट्ठा नहीं, दस्सा नहीं, बीसा नहीं, तीसा, इतना दूर। माझ्या प्रेमा तुझी माझी सोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली। तुझी माझी सोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली। 48 for 4। सीधा सड़क पे कड़क, जिया जाए धड़क, ऐसा 6 मार दिया बैट्समैन कुणाल ने और बिल्कुल ऐसा लग रहा है कि मानो सेट होकर ही सीधा आ गए। 48 for 4, 5th ओवर। बल्ले का निचला सीधा और ये लगा चौका। लॉन्ग स्टॉप की पोजीशन से घुरती हुई गेंद 9-2-11 और ये 4 रनों का स्वागत। 52 रन, 52। आई एक वीरा माझी माऊली पालुकी चंदनाची कागो करले गावाला पलकी निघाली गोमानाची कागो करले गावाला। 52 पे 4। कुणाल आया, खुशियां लाया, पूरे कोलीवाड़ा में खुशी का माहौल। 52 for 4, 5th ओवर। इस बार अपने कमर के बल झुककर मोशन में कैच लेने का प्रयास था। इट इज नॉट इजी, लेकिन क्या कोशिश थी युवा खिलाड़ी द्वारा। एक बॉल अभी भी बची है। स्कोर 53 for 4। कई खिलाड़ी ऐसे होते हैं जो कमर के बल झुक नहीं पाते, एटलीस्ट उन्होंने झुककर कोशिश की, जिसको सलाम है। और इस बार गति परिवर्तन और दिशा परिवर्तन भी किया और अच्छे ओवर की समाप्ति। यहां पर 5 ओवर के बाद स्कोर हो गया 53, 4 विकेटों के नुकसान पर। इस ओवर में 17 रन बने। लास्ट ओवर मैं तहे दिल से शुक्रगुजार हूं मेरे दोस्त एडवोकेट साईदास पाटिल का, जिन्होंने आज मुझे आपके साथ कमेंट्री करने का मौका दिया। थैंक यू सो मच मिस्टर गिरीश पाटिल, बबलू भाई एंड एडवोकेट साईदास पाटिल। दोस्तों, एक पूर्व नियोजित घाटकोपर में राष्ट्रवादी चषक क्रिकेट टूर्नामेंट है और उसके लिए 6 बजे पहुंचना है और इसलिए इस इनिंग्स के बाद मैं आपकी इजाजत चाहूंगा, लेकिन ये वादे के साथ कि अगले साल ज्यादा दिनों के लिए और आपके साथ बने रहने की इच्छा रहेगी। लास्ट ओवर लेकर आ रहे सिद्धार्थ और सिद्धार्थ के सामने बैटिंग करेंगे कुणाल। अब जो भी करना है कुणाल को करना है
और नवी मुंबई के क्रिकेट में एक ही मुहावरा है, करना है तो डरना नहीं और डरना है तो करना नहीं। तो देखते हैं अब किस तरह से सिद्धार्थ के ओवर में बैटिंग करेंगे कुणाल। जो सिक्स उन्होंने लंबा सिक्स लगाया, ऐसा लगा मानो पिस्तौल में का कारतूस निकलकर बाहर गिरा हो। और इस बार उठा दिया, कड़क शॉट, 6 रन। जिस तरह नींबू शरबत वाला नींबू का रस निचोड़ के उसको बाल्टी में फेंक देता है, उस तरह उस बॉल को मैदान के बाहर खेल दिया था कुणाल ने। यही कुणाल कर 12वें नंबर पर थे, 12वें खिलाड़ी थे, लेकिन आज 12 बजाने वाली बैटिंग उन्होंने कर दी। 59 इस बार फुलर लेंथ की बॉल थी और लाइन भी सही थी। कुणाल के दायरे के अंदर की होने की वजह से कोई निर्णय नहीं सुनाया वहां पर अंपायर नीलेश साळवी, जो बॉलर एंड पर खड़े हैं, स्ट्राइकर एंड पर आशीष साळुंके, रोहित मात्रे जो स्कोरिंग की शोभा को बढ़ाते हुए। इस बार भी यॉर्कर लेंथ की बॉल थी और बैकलिफ्ट को बिल्कुल नीचे रखते हुए 2 रन हासिल किया और वहां पर 2 रन कुणाल के नाम पर, 2 रन ऐरोली कोळीवाड़ा के नाम पर। टीम का स्कोर अब आगे बढ़ता हुआ 61। पिछले मुकाबले में 94 रन बनाए थे, इस मुकाबले में 61 और अभी भी 3 गेंदें बाकी है। तीनों बॉल पर बड़े स्ट्रोक्स की जरूरत है। कुणाल का निजी स्कोर हो गया 19। सिद्धार्थ और इस बार उठा दिया और एक आसान सा कैच दे दिया कुणाल ने, विकेट लिया वहां पर सिद्धार्थ ने। साडी चोलीचा माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला। अवसर जमलय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला। मन साडी चोलीचा माझे विराईला तुझ्या। धीरज ने कैच लिया, लेकिन क्या पारी खेली कुणाल ने। 7 बॉल 17 रन, दिखा दिया कि आज मुझे अगर सिलेक्ट किया गया है तो मैंने काम करके दिखाया है। मेरा सिलेक्शन टीम में मेरिट के ऊपर है, मेरे खेल के ऊपर है। वेरी वेल प्लेड, ब्रावो। फुल टॉस बॉल अपनी जगह पर गिर गए, सिंगल, स्कोर आगे बढ़ता हुआ 62 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। पहिली पारी की आखरी बॉल 62 पर 5, 62 धावा 5 गडी बाद। आपण बघत आहात ध्रुवी 11 मित्र मंडळ घनसोली तर्फे आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा ध्रुवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने। इस बार गली में 1 रन। तर 6 षटक झालेत, 63 धावा झालेत आणि आता आपण एक भव्य सत्कार करणार आहोत आणि त्यासाठी मी विनंती करणार आहे साई पाटील यांनी सूत्र सांभाळावी। धन्यवाद। धन्यवाद सर। नक्कीच मित्रांनो, घनसोली क्रिकेटचा इतिहास ज्या ज्या वेळी गौरवला जाईल, ओळखला जाईल, त्यावेळी नवतरुण मित्रमंडळ यांचं नाव आघाडीवर घेतलं जातं। त्यांना विनंती करेल, नवतरुण मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना आपण व्यासपीठावर यायचं, आपलं सहर्ष स्वागत करण्यात येईल। तसेच या स्पर्धेसाठी खास बोरिवलीवरून नक्कीच व्हॉइस ऑफ इंडिया ज्यांना संबोधलं जातं असे आमचे हरेश पांड्या सर, अगदी 40 वर्षापेक्षा या क्रिकेटमध्ये समालोचन क्षेत्रात त्यांची कामगिरी राहिली गेले। मग ती सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धा असू द्या, अगदी दुबई येथे झालेले 10PL क्रिकेट स्पर्धा असू द्या, त्यानंतर भिवंडी येथील 51 सरस क्रिकेट स्पर्धा या कव्हर केल्या गेल्या, त्या नक्कीच आदरणीय हरेश पांड्या सर यांच्या माध्यमातून। आमचा फक्त एक कॉल गेला आणि त्या कॉलला त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलं की मी येतोय, माझं शेड्यूल थोडं टाईट आहे, परंतु 1 दिवसासाठी मी नक्कीच तुम्हाला वेळ देतोय। नक्कीच मी विनंती करेल
सन्माननीय अर्थात आपले राबाले पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस अधीक्षक सन्माननीय निंबाळकर सर यांच्या शुभ हस्ते हरेश पांडे सर यांचा यथोचित सत्कार करण्यात येईल. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटची सेवा केलेला आहे एक दिग्गज समालोचक वसीम अक्रम यांची इंटरव्ह्यू असू द्या, रॉबिन उत्तप्पा यांची इंटरव्ह्यू असू द्या, तसेच युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा क्रिकेटचा इतिहास तुम्ही जरूर पाहू शकता. धन्यवाद हरेश पांडे सर, आपण आलात आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवली गेली. जसा दुसरा डाव आपल्या समोर असेल, पुन्हा एकदा आपल्या समोर असेल नवी मुंबईतील एक दिग्गज आवाज गेली 25 वर्ष अधिराज्य गाजवणारे आमचे गुरुवर्य अर्थात संतोष म्हात्रे सँडी सर. Thank you, Sai, and thanks very much, Voice of India. हरीश पांड्याजी, खूप खूप तुमचा आभार मानतो कारण एक व्यस्त कार्यक्रमातून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईकरांना एक वेगळी आवाज आज ऐकायला मिळाली, त्यामुळे तुमचे शतशः आभार मानतो आम्ही. सामन्याकडे वळणार आहोत. बॅक टू ग्राउंड. 6 ओव्हरचा सामना आणि पहिला डाव मात्र संपुष्ट आला. पहिल्या 6 ओव्हरमध्ये खेळताना धावा बनवल्या ऐरोली कोलिवडे संघानं. 5 गडी बाद 63 64 धावांचा 6 ओव्हरमध्ये सामना अतिशय रंगतदार होईल, पण त्यासाठी 2 षटकं याच्यावर निर्भर असेल कशा प्रकारची गोलंदाजी करतात ऐरोली कोलिवाडा आणि कशा प्रकारे रोखून धरतात. कारण जे खेळाडू येतात आरंभिक जोडी सलामी जोडी विशाल भोईर आणि सिद्धेश हा मागच्या सामन्यातला सेमीफायनलचा हिरो ठरला होता कारण त्यांनी मॅन्डेटरी पावरची जशी सुरुवात केली होती कुमार 11 तुर्बे विरुद्ध, ते मात्र अक्षरशः बेजर करून गेले होते कुमार 11 संघाला आणि तिथे लेस्ट द गेम सामन्याकडे ओलिया आशिष सालुंके यांचा इशारा होते. पहिले षटक घेऊन येतं ऐरोली कोळीवाड संघाकडून हरिओम. समोर विशाल राईट हँड ओर द विकेट. सुपर्ब शॉट फ्लाइंग सिक्स 6 टू द डीप मिड विकेट एंड काउ कॉर्नर 6 रनों के लिए. काय दमदार सुरुवात. हार्दिक स्वागत करतोय. सुरेख असं गोलंदाज संजय पाटील याचा जमाना होता. MRI बॉलने काय तिखट गोलंदाजी करतात टिचून गोलंदाज, पण इथे खराब चेंडू टाकला मी म्हणेन. अतिशय शॉर्ट पिच होता, मेजवानी होती, सहज गते मात्र वळला होता मिडविकेटला फेकून देताना. पहिल्या चेंडूवर षटकार 6 धावा राईट हँड ओर द विकेट. ही दिशा योग्य होती कारण पूर्णपणे शपल ओन झाला. बराचसा 2-3 डाव विशालला तो विशाल दिसत नव्हता, पण पहिला चेंडू पडला टाक असा आवाज आला आणि फेकून दिला. एक गोड सावंडा बरोबर 6 रन केले. 6 धावाने हात खुले केले आणि स्वागत केलं दमदार हरिओमचं. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा लागतात बिनगडी बाद. अतिशय देखणी दर्जेदार देपेमान अशी स्पर्धा ध्रुवी 11 मित्रमंडळ घनसोली आयोजित गिरीश पाटील बबलू यांनी दिलेली आपल्या लाडके कन्याला एक अनोख्या अदामध्ये ही भेट त्याच्या औचित्य साधलं आणि आजचा हा मेगा फायनलचा सामना राईट आर्म ओर द विकेट हरिओम. ओ इथे संधी असणार आहे मोठ्या विकेटची. बिग विकेट शिफ्ट बॅक इन पवेलियन गोल्डन टक सुवर्ण भोपला घेऊन पहिला शॉट ऑफ चेंडू होता. त्याच्यानंतर पंच कर गेला टॉप पेज इनरला लागला थेट गेला होता बॅकवर्ड पॉइंटला. सॉफ्ट डिसमिसल अलगद झेल परतला. मोठे विकेटचं पतन. बडी मछली जाल में फसवी. 7 रन पे 1 गडी बाद. डीजे अर्देश तुझी कारी मी पालकी दर वर्षाची वर्षाला आई गाव देवी माझी आई गाव देवी माझी
प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे ध्रुवी मित्रमंडळ आयोजित ध्रुवी 11 येथे गणित स्पर्धेमध्ये जे जे इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबवर जोडल्या त्या तमाम प्रेक्षकांचं आणि ते उपस्थित झाले प्रेक्षकांचं मान्यवरचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. धारावी 11 संघाच्या खेळाडूंना विनंती केली जाते थोडंसं बाहेर सचिन आपण निश्चित राहावं एक सहकार्य करा सहकारची भावना आम्ही तुमच्यापासून जोपासतो. येस थँक्यू व्हेरी मच. हरिओम येतो पुढला चेंडू समोर फलंदाज चेंडू येण्याची प्रतीक्षा केली अतिशय जबरदस्त ऑलराऊंडर याचे सर्वोत्तम ऑलराऊंडर मध्ये ज्याची गणना केली तो धीरज पहिला चेंडू समोर होता त्याला ढकलून दिलं तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळते एक धाव कम आता खातं खोललं जातं धावसंख्या जाते 8 वर. सुरेख क्रिकेट होईल एखाद्या दोन झपाझप निघले 2-3 विकेट पडल्या तर प्रेक्षकांना खिळवून ठेवलेला मेगा फायनलचा गावदेवी ताराबे अगेन्स्ट ऐरोली कोलिवाडा लक्ष ठेवले. ऐरोली कोलिवाडानं गावदेवी दारासंबत 64 धावांचं पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकताना हरिओम राईट हँड ओव्हर द विकेट टू विशाल. ओ हो नो चान्स हे जबाब नाही ला जबाब शॉट वाट गगनजुबी गगनाला भेडणारा हा षटकार विशालचा दुसरा 6 रन. देश डीजे थँक्यू व्हेरी मच. 10.66 आवश्यकता असताना धावसंख्या मात्र मजल मारते 14 वर. इथे कुठेतरी मात्र वेगळेपणा आलेला आहे विविधता. 2 चेंडू अतिशय खराब टिकले समोर विशाल सारखा असेल आणि तो बेतात बादशाह शॉटॉम्पूलचा शॉटॉम्पूल केला चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. येस दॅट इज द परफेक्ट डिलिव्हरी. इथे गुड लेनचा चेंडू आणखी एक धक्के धावा जरूर दिल्या पण 2 मोठे विकेट हे मिळवले. वा बाय वा सुपरबली सामन्यामध्ये जाणली कम बॅक करताना षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलंय 64 धावांना उत्तर देताना 14 2 गडी बाद. अजून तरी मध्ये पकड घेऊ शकतात का 2 मोठे धक्के दिले एक षटकामध्ये कारण विशाल भोईर काहीतरी विचित्र करण्याच्या मूड मध्ये होता आज. 2 षटकार ठोकून त्यांनी खणखणी सुरुवात केली परंतु हा चेंडू त्याने जास्त शॉट न टाकता गुड लेंथवर टाकला आणि त्याचा जी लाईन होती ती ऑफसाइड ऑफ स्टंप परत एकदा पुल करायला गेला पुल इज अनसक्सेसफुल. डीजे नवतरुण मित्रमंडळातील सदस्यांचे मी नावे घेतोय. शंकर वसम पाटील उत्तम पंढरनाथ मात्रे परशुराम पोषा मात्रे गुरुदास रामदास साहेब मात्रे. येतात हार्दिक स्वागत आहे कालसे साहेब आपलं व्यासपीठावर ध्रुवी मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धेमध्ये. ओट टू साई. भूषण सीताराम पाटील यांच्याकडून पारितोषिक जाहीर झाले. जो कोणी लगातार 3 षटकार मारेल लगातार चौकार मारेल त्याला रोख रुपये 1000 रुपये. भूषण सीताराम पाटील धन्यवाद भूषण पाटील आपलं आम्ही इथे धन्यवाद देतोय. अतिशय मोलाचे शिक आम्ही इथे ओ सुपर्ब यार राग व्यक्त केला अतिशय. कॅप्टन बॅग मिस्टर क्रिकेट कॅप्टन कूल सचिन नाईक व्हेरी व्हेरी डिसअपॉइंटेड. व्हॉट अ सुपर्ब डिलिव्हरी. काय चेंडू होता यार इथे अतिशय राग व्यक्त केला. रागाला रोखायला लागेल असा राग सकीब उल हसन व्यक्त केला होता. क्लीन बोल्ड जेव्हा झाला होता बांगलादेश विरुद्ध अशाच प्रकारे त्याने स्टेट बॅट मारली ते एस्टर्नवर. बरोबर त्याच्या एक दिवसीय मानधनातून अर्धी मानधन कपात करण्यात आलं होतं. शिस्त पाळावं लागेल. सब डिस्पन बॅक कॅप्टन बॅक इन पवेलियन. डीजे फिरवण्याचा कालचा हिरो ज्याने सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार भावेश अंडर 90 आणि तो कोण झेल विसरेल राहुल शेट्टीचा. इथे बॅटिंग करायला लागेल अडचण येते गावदेवी धारावे. राईट आर्म उर्दू विकेट. धोरण खेळण्याचा प्रयत्न त्याचे लाजबाब. हे चेंडू अतिशय घातक असतात बघायला अतिशय सहज मी मारेन असं मैदानात कोणताही प्लेअर सांगेल तिथे गेल्यावर समजेल याची किंमत किती आहे. व्हॉट अ सुपर बॉलिंग. पहिला विकेट कर्णधारा त्रिफला चटकीला पाठवलं संदेशनं माघारी 0 वर. 3 गडी बाद धावसंख्या 14 वर. 14 लॉस ऑफ 3 विकेट. राईट हँड ओव्हर द विकेट संदेश. धोरण खेळ अपसाइड ऑप्शन इथं थोडंसं मात्र दिशा होती दिशेमध्ये मात्र भरकटला होता. दिशा आणि चेंडू मात्र घोषित केला तर पंचानं खराब. धावसंख्या 15 वर. 15 3 गडी बाद. लक्ष्य 64 धावांचा मेगा फायनलचा असा सामना.
सुबह या मॅच मध्ये जान आणली गोलंदाजाने अक्षरशः कॅप्टन मिस्टर क्रिकेट याला शून्य पडताना पकड बसवताना हा ऐरोली कोलिवाडा इथे हा बॉल घेतली यथोचित समाचार दॅट इज अ लेफ्ट ऑफ द वाईड इज लॉंग ऑन फॉर 4 रन ब्युटिफुल शॉट 4 रन विजेता चॅम्पियन्स होता गावदेवी दारावे आणि सलग 2 वेळा जिंकण्याचा त्याचा जबरदस्त मानस्थान व्यक्त केलं होतं सचिन मिस्टर क्रिकेट कॅप्टन आफ्टर द वॉन द टॉस ही डिसाइड फील्ड फर्स्ट नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला आणि बरोबर त्यांचा योग्य निर्णय ठरताना गोलंदाजी तिथून गोलंदाजी 63 धावा उभ्या केल्या 64 धावांचं उत्तर देताना इथे मात्र अडकताना राईट हँड ओव्हर द विकेट दॅट इज द लवली सुपरबली बॉल ऑफस्टरला टप्पाटप छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज इथे अंडर 19 क्रिकेट जो खेळतो भावेश याचं भविष्य अतिशय मी याला पाहिलं तर खरोखर रामतनू मित्र मंडळ जे 53 वर्षांमध्ये याने काय गोलंदाजी केली इथे बॅटिंग करताना मात्र तेच जलवे दाखवताना हा भावेश समोर सँडीला दिशा दिली नो मॅट बिग गॅप यस शुड बी 4 रन दॅट इज अ सुपर्ब शॉट ऑफ द मिड विकेट इज एन एरिया भावेश सेट फ्रॉम द फायर 4 रन तेवीस धावा धाव फळकावर अटॅकिंग इज अ गुड ऑप्शन वेन एव्हर द प्रेशर राईज प्रेशर आला तुम्हाला दूर फेकायचं आहे दॅट इज अ लवली यार काय कमी वयामध्ये किती मोठी समज वा बाय वा सुपर्ब यार भावेश कमाल केली तू राईट अप ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फटकावलंय चेंडूची गती इथे अडली थेट हातामध्ये झेल देताना प्रीतमच्या खळबळ माजवण्याचा इरादा चांगला होता बंदोबस्त घेतला ताकद मनगटातली कमी पडली परतावा लागेल भावेशला भावेश बॅक डीजे इथे मात्र सुरेख सामना काय सामना झाला दुसरं षटक इथे संपलं जातं मॅन्डेटरी पावचे 2 षटक संपतात धावा लागतात 64 धावांना उत्तर देताना यावेळी गावदेवी दारबे 23 धावा जरूर चांगल्या झाल्या कारण 10.66 आवश्यकता असताना 23 धावांजवळ 12च्या आसपास सरासरी जरूर आहे पण विकेट पण मात्र पडत झालं कारण 4 विकेटचं पतन झालेलं आहे एक भागीदार जुळणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा तुम्ही 64 धावांचा पाठलाग करता सामायिकरित्या भागीदारी जुळत नसेल तर तुम्हाला प्रतिस्पर्धी अडचणीत आणू शकतो 4 गडी बाद धावा 23 लक्ष 64 धावांचं 6 ओव्हर मध्ये हरिओमनं सफलतापूर्वक पहिलं षटक टाकलं होतं P1चं 14 धावा खर्च केले तर पण 2 मोठे झटके विशाल आणि सिद्धेशला परतल्यानंतर तो येतं आपलं दुसरं आणि संघाचं 3रं षटक घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट दॅट इज अ लवली क्रिकेट चेंडूला ढकलून दिलं एक व्यावसायिकपणाचं एक प्रत्यय हे प्रेशर आहे हे प्रेशर असतं कारण मनोबत धावल्यानं दुसरी धावताना बरोबर मध्ये मध्ये वाट पाहिली होती आणि त्यामुळे प्रीतमवर प्रेशर होतं फिल्डिंग करायचं प्रेशर आलं धावा एकच दुसऱ्यात कन्वर्ट दॅट इज अ गुड रनिंग बिटवीन द गॅन आणि सोच चांगली होती पडण्यामध्ये मनोज आणि धीरजच्या धीरजला मात्र तो खेळ दाखवायला लागेल त्यासाठी प्रसिद्ध आहे लेदर क्रिकेट चांगला खेळतो ऑलराऊंडर म्हणजे त्याची घंटा अतिशय सर्वोत्तम ऑलराऊंडर मध्ये होते इथे सिद्ध करावं लागेल मोठ्या सामन्यामध्ये हरिओम ओ दॅट इज अ क्लास ही मनगटाची कला ही आहे ही मनगटाची खूबसूरती आहे दॅट इज जस्ट लाईक द VVS लक्ष्मण चेंडूची प्रतीक्षा केली हलक्यात त्यांनी त्याला फ्लिक केले होतं शॉट पाईन लेगला घेतली एक धाव स्ट्राईक रोटेट धावसंख्या पुढे सरकते 64 धावांना उत्तर देताना पण 26 4 गडी बाद 26 पहिला 7 वर दुसरा 14 तिसरा 14 आणि चौथा 23 वर त्याच्यानंतर भागीदारी चांगली चालली पण ही अजून पुढे रेटत नेणं अतिशय गरजेचं आहे संघासाठी दुसऱ्या वेळेला सलग चॅम्पियन होण्यासाठी ही भागीदारी अतिशय महत्वपूर्ण असेल हरिओम टू मनोज इथे अतिशय खांद्यावर जास्त जोर दिला खांद्यावर जोर देताना आपण चेंडू कुठे आपटतो तर अर्ध्यापेक्षा जास्त पिचवर हे खराब आहे त्यासाठी थोडी सोच तुमची उच्च दर्जाची असावी लागेल चेंडू मध्ये गुडल्याला पडला असता त्याची किंमत सुंगती हो जाती हो दिखती थी एक गेंद सीधे हाथों में विकेट कीपर पे पण हा चेंडू जवळजवळ आपटला होता हा हाफ पेक्षा जास्त अंतरावर वाईट केलं पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर शॉट थर्ड मॅन शॉट प्लॅन लेग राईट हँड ओव्हर द विकेट हो क्विक डिलिव्हरी ही चेंडू आहे ही दिशा आहे
जबरदस्त लागलं पण क्रिकेटची जेंटलमॅन क्रिकेट बघा कसं खुर्शीचं क्रिकेट जवळलं आहे पण अंगार लागल्याला निलेश गेलाय नवी मुंबईचा वीरेंद्र सहवाग बाबा लागले का नाही असंच लागलेलं आपण 1983 मध्ये बघितलं होतं जेव्हा बलवंतर सिंग संधूच्या हे जबरदस्त डोक्याला लागलं होतं जेफ्री दुजान गेलं होतं विकेट किपर तेव्हा रागाने मात्र आपला राग व्यक्त केला तर बलवंतर सिंगनं जेफ्री दुजानवर तसं दिसलं नव्हतं तसं थँक्स म्हणाल होतं मनोज यावेळेला निलेशला खेळायला सुरू होते पुढला चेंडू हरिओम टू मनोज मॅचची ठीक आहे आतापर्यंत आलेले 5वा विकेटचं पतन अतिशय ही योग्य दिशा आहे ही परफेक्टली दिशा ऑब्झर्वेशन अँड सुपरबली गुड लाईन अनदर विकेट टू ऐरोली कोलिवडा 5 गडी बाद धावसंख्या धावपळ कव्हर 27 27 लॉस ऑफ 5 विकेट्स नवीन फलंदाज दीपक थँक्यू व्हेरी मच आदेश किसन मात्रे हे डीजे आहेत कोपटकडे सुरेख 3 दिवसापासून मनमोहक असं गीत त्यांच्या माध्यमातून संगीत ऐकलं होतं प्रेक्षकांना तर खरं कौतुक करायला लागेल गिरीश पाटील उर्फ बबलूचं काय आपल्या बेटीसाठी बेटी बचाव बेटी पढाव असा सामाजिक संदेश या स्पर्धेमधून देण्यात आलेला आहे इथे मध्ये क्लास दॅट द क्रिकेटचा एक सुरेख फटका दॅट द लवली फ्लिक डीप स्क्वेअर लेग विजन एरिया गेटिंग सिंगल ओपन द अकाउंट दीपक येस षटकार एका ओव्हरमध्ये कसे मारा एका ओव्हरमध्ये चौकार मारा षटकार भूषण पाटील यांच्याकडून रोख ₹1000 आणि विकेट एका मध्ये कसे घ्या रोख ₹1000 भूषण सीताराम पाटील धन्यवाद भूषण सीताराम पाटील थँक्यू व्हेरी मच ₹1000 गुंटेमध्ये 3-3 साठी चेंडूची ते प्रति हलक्या हाताने ढकलून ते बॅकवर्ड स्पॉटमध्ये इथे मध्ये डायरेक्टली हिट करायला गेला पण नेम चुकला तिथे मध्ये बॅकअप चांगलं होतं प्रीतमचं दूरून आलं होतं चेंडू मात्र त्यांनी चांगला बॅक केला अन्यथा एक धाव एक्स्ट्रा इथे मात्र षटकाची 3 षटकं संपतायत 3 षटकानंतर अंतिम मेगा फायनलमध्ये आपण पाहतोय गावदेवी दारवे 64 धावांना उत्तर देताना यावेळेला 5 गडी बाद 28 ओ टू साई सन्मान्य अतिथी कालसे साहेबांचं भारतीय संस्कृतीवर इथं स्वागत करणार आहोत सन्मान करतोय मायेचे उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य आदरणीय पाहुणे कालसे साहेब अतिशय जबरदस्त आपला आवर्जून उपस्थित आमच्या मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल ध्रुवी मित्रमंडळ गणसोली आणि बबलू गिरीश पाटीलच्या वतीने मी आपलं शतशः आभार व्यक्त करतोय 3 षटकं संपतात धावा लागतात 64 धावांना उत्तरताना मेगा फायनल अंतिम फेरीमध्ये गावदेवी दारवे संघाच्या 5 गडी बाद 28 वर 28 लॉस ऑफ 5 विकेट नवीन फलंदाज दीपकला साथीला घ्यायला लागेल धीरजला ज्यावेळेला कपिल देवनं साथीला घेतलं सय्यद किरमान 1983 झिम्बाब्वे 5 गडी बाद 17 सामना फिनिश केला होता दॅट इज अ लवली बॉलिंग सुपर या गोलंदाजी इम्प्रेस केलं सातत्याने पाहतो या गोलंदाजाने डावखोरा विकासने विकास केले आपल्या ऐरोली कोलिवाडा संघाने या स्पर्धेमध्ये एक प्रभावी मारा सातत्याने केलेला आहे आणि विकेट टेकर गोलंदाज ही एक नवीन इमेज त्यांनी तयार केले या स्पर्धेदरम्यान लवली बॉलिंग सुपरस्टार बाय विकास लेफ्ट हँड राऊंड द विकेट पंच केला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला ही बुलंदी पावर काय ताकद आहे यार वाट सोपर तोड ना यार ऑन द राइज आणि तोही आविष्कार ऑफ द क्रिकेट एक्स्ट्रा कव्हर 6 रन सुपर यार दॅट्स अ ब्युटी आदेश थँक्यू व्हेरी मच चेंडू लवकरात त्यासाठी तुम्हाला थांबवत धावसंख्या पुढे जाते 34 वर इथे मजा आणले षटकार का ताकद आहे रे मनगटातील ऑन द राइज आणि तोही अक्षरशः डीप एक्स्ट्रा कव्हरला सुपर शॉट यार मनगटात तुफान ताफत ओ बैक टू बैक मारायला गेला हम किसी से कम नहीं तू अगर शेर है तो मैं गब्बर शेर हूं असा सांगणार चेंडू चकावला गेला टप्पा पडला नॅचरल आउटस्विंग करून गेला तर चकून दीपकला सरळ हातामध्ये निलेश शाह काय कश्मकश चाललेल्या धावसंख्या 34 15 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता हा निघाला विकास लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू दीपक बॅट आउटसाइड एज मात्र इथे मात्र सुदैव ठरला कारण शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फायनलिंगला
भाग मिल्खा भाग, काहीच गत्यंतर नव्हतं. बाजी मारली, चेंडू चेंडू सीमा पार, 4 धावा. डीजे कश्मकश गेंद और बल्ले के बीच में .6.4. वाह बाय बाय, जबरदस्त यार. काठे की टक्कर चालले दीपक आणि विकासच्या दरम्यान. एकदा डॉट, एकदा मोठा फटका, एकदा डॉट, एकदा मोठा फटका. 4 चेंडू टाकले, 10 धावा दिल्यात. धावा संख्या 38 वर. लक्ष्य 64. जबरदस्त असा खच भरले ध्रुवी मित्रमंडळच्या या आयोजनाखाली प्रेक्षकांची. पुढे शपलून आणला, परंतु त्या डोक्याचा वापर काय, चेंडूला शॉट ठेवले, आखूट ठेवला, चेंडूला टर्न केलं होतं वाईडिश मिड डाऊनला. अतिशय तेज तराने आलं होतं प्रीतम. एकदा मत मिळते या फटक्यावर दीपकला. धावसंख्या 39 वर. 4थं षटक टाकलं जातं. 4थ्या षटकाला 5 चेंडूची समाप्ती झाली, म्हणजे उर्वरित 13 चेंडूचा खेळ अक्षेश. 25 धावांची आवश्यकता. आने वाले 13 गेंद और 25 रन की दरकार. लगातार 2 बार चॅम्पियन्स ये ट्रॉफी. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट केला होता, जरूर लागला तर खरोखर म्हटलं जातं अबाद, आणि हुकला तर बरबाद, असं या फटक्याला म्हटलं जातं रिव्हर्सच्या. रिव्हर्सीचा अटेम्प्ट केला, नाकाम. एकदा मात्र मिळाली. 4 षटकांची समाप्ती. 4 षटक संपल्यात. धावसंख्या 40 वर. येणारे चेंडू असतील 12. 12 चेंडू 24 धावा. काय होईल, एक हलक्यासा ड्रिंक्स जाईल मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया एक सुंदर गीत या डीजे आदेश मात्रेच्या. थँक्यू व्हेरी मच सो मच. येणारे चेंडू असतील 12. 12 चेंडू आणि 24 धावा. सामन्यामध्ये जाण निर्माण करू शकतो अजून दोन्ही संघ. गोलंदाजाने जर सट्टीक लाईनवर जर गोलंदाजी टाकली, 1-2 चेंडू डॉट टाकले, दबाव वाढेल, आणि पहिले 2 चेंडूवर शपर होऊन आला तर सामन्याचे चित्र स्पष्ट करेल. आणि तेवढी मात्र ताकद आहे या फलंदाज धीरज भोईरकडे. बघूया काय होऊ शकतं. बेटी बचाव बेटी पढाव, अतिशय हे भेडसावणारं एक समीकरण आहे येणाऱ्या कालामध्ये. 1800, 1700, 1700 हे एकदम एक समस्या गंभीर होऊन जाईल. निसर्ग बदल जाईल. म्हणून एक चांगला संदेश, बेटी बचाव बेटी पढाव. ओ शपल होणं, चेंडू दिली दिशेला स्क्वेअर लेगला. ओ थोडीशी उंची जास्त असती तसे थांबूया. मग गुड फिल्डिंग इज देअर आउट ऑफ स्क्वेअर लेग. एकदा मात्र घेतली. येणारे चेंडू 11 चेंडू 23 धावा. आकडा ऐकला ना, आला का समोर 1992 सालाचा तो डेकवर्थ लुईस एक कोलॅप्स केलं होतं साऊथ आफ्रिकेला. 1 चेंडू 18 धावा. पावसाच्या हलक्याच्या सरी सेमीफायनल. तसं होणार नाही, साफ सुथरा आकाश आहे. धावा काढावे लागतील. 11 चेंडू 23 धावा. टायमिंग मात्र मिस. यू मिस कॅचेस विन द मॅचेस. खराब क्षेत्ररक्षण. ज्या फलंदाजाने आल्या षटकाराने आपलं खातं खोललं आणि गावदेव दाराचा दबाव त्याने हटवलं होतं, त्याच फलंदाज दीपकचा झेल सोडला. पकडो क्या जितो मॅच. इथे झेल सोडला. 2 धावा या महत्वाच्या मिळाल्या. 43 धावसंख्या पोहोचते. सुरेख असं क्रिकेट. हरमनप्रीत कौर बेटी वाचवल्यानंतर किती गर्व महसूस करतात. सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये जाणारी पहिली भारतीय T20. त्याच्यानं भारतीयचं नेतृत्व करताना आपण पाहिले प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती, त्याच्याने इंदिरा गांधी. म्हणून लेकी वाचवा, उद्याना येणारा जन्मदानाला मुलं द्यायला मुली नसतील, गंभीर परीक्षा असेल. इथे चेंडू, इथे राईट आर्म उर्दू विकेट. बॅच इनसाइड एज. अंदरूने किनारा लागला, थेट गेला एस्टन वादलला, परतावं लागेल दीपकला. 6व्या विकेटचं पतन. व्हॉट अ मॅच. सामन्याला मात्र वळण. कमबॅक करताना हा विकेट. 6 गडी बाद. धावसंख्या 43. आदेश.
डीजे थँक्यू. व्हेरी डेंजरस मॅन, ज्याचा रफ्तार का राजा 10 PL सर्वात जास्ती कोणी स्वतःच्या टेनिस क्रिकेटचा कृष्णा सातपुते. याच्यामध्ये 3-4 वेळा या फलंदाजा कृष्णा सातपुते सारख्या फलंदाजाला बीट करून बाद केले. खेळावं लागेल या वेळेला फलंदाजी करताना विक्की भोईर, विक्की पंढरीनाथ भोईर. क्रिकेट वडील लेजंड क्रिकेट खेळताना मुलगाला मग दमछक दाखवायला लागेल विक्कीला. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याने लवली शॉट दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला एक धाव घेतली, खातं खोडलं. आल्या धावसंख्या पोहोचते 44वर 1ने. अजूनही 20 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 8 चेंडू 20 धावा. सामन्याला रोमांच येते, थर्रार वाढला जाते, उत्कंठा वाढले जाते. जाईल स्थिगेला जर हे षटकात 2 चेंडू त्याने सुरतून टाकले तर सामन्याचे एक काळजाचे ठोके वाढतील ना. ध्रुवीचं ते लज्जत देखणं आयोजन अजून सुपरडुपर होऊन जाईल. त्यासाठी संदेश सँडीला गोलंदाजी टिचून टाकायला लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. लवली शॉट त्या चेंडूला दिशा दिली, परफेक्ट गोड साऊंड आला, थेट गेला होता. इथे खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते. जयेश पाटील सारखा दर्जेदार अव्वल त्याच्यामध्ये दबाव किती स्पष्ट जाणवला होता. ज्याची ख्याती आहे त्याने फील्ड केलं डीप मिड विकेटला, पण एक धाव मात्र जास्त दिली. धावसंख्या पुढे जाते 46वर. येणारे चेंडू 7 चेंडू आणि 18 धावा. आने वाले 7 गेंदे 18 रन की दरकार. जीत के लिए 2-12 चैंपियंस रहने के लिए गावदेवी दारा को. 7 चेंडू 18 धावा. सैंडी कम्स इन बोल्ड, राइट आर्म ओवर द विकेट टू धीरज भोईर. शपन जोरदार, येस फिंगर इज अ बिग विकेट. सामन्याला वळण मिळणार. अतिशय संकटात, अतिशय संकट ज्या उम्मीद मध्ये ठेवली ती ज्या फलंदाजाकडून, तो धीरज भोईर प्लग बाधा. डान्सिंग ऑन द विकेट, नृत्य करायला गेला. नृत्याची तरी खासियत आहे, पण पॅटर्न शॉटने अतिशय मोक्याच्या त्याला धोका दिला. गेला तंबूच्या आसऱ्याला. डीजे जोनी तुशी भेट जायली त्या बंदरावरती, एरकची सनामानी जीव माझा लागलाय तुझे जीवाला. कळवशील तू माझा जानी. काही पोरी हाय बघा शिकलेली, काही तर इंग्लिश गाणी. माय मना डार्लिंग ती बोलत होती, मी समजलो नाही तिची बोल. त्याच्यानंतर नाव घेतलं तर PV सिंधू जबरदस्त असं. त्याच्यानंतर मग लेख का वाचवा याचं उदंत ज्वलंत आहेत. लेखी वाचल्यानंतर राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात खेळाद्वारे आणि खरोखरच गर्वाने मात्र देशाची मान उभं. म्हणून संदेश दिलाय चांगला, बेटी बचाव बेटी पढाव. आपल्या उदरामध्ये आईच्या त्यांना जन्म यायला अगोदर मारू नका. येणारा हाय ते निसर्ग बदलून जाईल. राखी बांधायला आपल्याला बहीण नसणार, जन्मदाला आई नसणार. लेकीला वाचवणं आणि तिला शिक्षण देणं अतिशय गरजेचं. इथे बॅक टू द ग्राउंड पुन्हा सामन्यामध्ये 2 षटक जरी लागले, कोणते 2 पण तरी भूषण सीताराम पाटील कडून रोख ₹1000. भूषण सीताराम पाटील या सन्मान्याकडून एका षटकामध्ये सलग की नसले तरी 2 षटका 2 चौकार 2 विकेट. आणि गिरीश पाटील व असणारे त्यांचं प्रेम, अतिशय जवळचे मित्र, जिवलग मित्र भूषण सीताराम पाटील. कंपल्सरी 18, कारण विकेट जास्त पडली यावेळेला गावदेवी. 6 चेंडू आणि 18 धावा. काय सामन्यामध्ये जान आणले. गोलंदाज हितेश. पहिला चेंडू गॅप काढण्याचा प्रयत्न पण थेट गेलाय स्क्वेअर ऑफ द पॉइंट. जो पण क्षेत्ररक्षण फील्ड करेल इथे दुसरी धाव मात्र घेतली. विकीला रफ्तारचा राजा तर मिळतोय, पण बॅट मध्ये त्याचे तडाखे अजून ऐकायला मिळणार. हा सामना जिंकून दिला तर बॅटचाही धसका घेतील टेनिस क्रिकेटमध्ये. 5 चेंडू मध्ये 16 धावा चोपून काढला तर विकीला का अखाती देशामध्ये बॉलिंगने तर फलंदाजीकडून बोलायला लागेल. एवढी दहशत निर्माण करायला लागेल. सामना मात्र थोडस पारडं जड होतं यावेळेला. मी म्हणेन निश्चित ऐरोली कोल्हेवाडे 5 चेंडू, कारण टेल एंड खेळते आणि 16च्या 16 धावा काढायला लागतील. लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट. दॅट इज द लवली शॉट. थेट गेला. कॅचेस विन द मॅच. चांगला प्रयत्न केला तर वाईडिश लॉंग ऑफला आणि किती जोरदार दौड लागली ती. कॅच घेतली नाही. चेंडू कसा फेकला बघा, थेट हातामध्ये ते गोलंदाजाचे. एक संधी गमावली, दुसरी मध्ये अनिकेत वैतीने ती कमावली. याला म्हणतात दर्जेदार अव्वल क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. होते प्रत्येकाने विकेट, एका भावाला मात्र परतावं लागतंय. प्रतीक भोईर बॅट. डीजे धावसंख्या लागलेली आहे 49. येणारे चेंडू कंपल्सरी, कारण विकेट जास्त गेलेले आहेत.
कारण 5 विकेट गेले होते, इथे विकेट जातात 8, म्हणजे येणारे चेंडू 4 चेंडू आणि 16 धावा कंपल्सरी. 2018चा चॅम्पियन्स होता, बीट केलं होतं सारसोले संघाला गतवर्षी. इथे मात्र वेगळा संघ, वेगळा दिवस, वेगळी डेट्स, वेगवेगळे नवीन चेहरे प्रेक्षकांचे अवतीभोवती. सामना मात्र वेगळ्या तऱ्हेने जाताना चॅम्पियन्सला सलग 2 वर्ष त्यांचं ज्या बोलले 1983 हा तिसऱ्यांदा होतं, धुळीस विलं होतं भारतीयाने स्वप्न बलाढ्य वेस्ट इंडिजचं. इथे दुसऱ्यांदा चॅम्पियन्स होत, तशी गत होते काय? क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. बाकीत कडनं मूर्खपणाच होईल. 2 मोठे फटके सामन्यामध्ये परतू शकतात विकीचे. गावदेवी धारावीला 4 चेंडू 16 धावा 15 धावा. इथे दुसरी धावा. हो लवली बॉलिंग यार. मी म्हटलं होतं या गोलंदाजाने या स्पर्धे विकासाने हितेशनं इम्प्रेस केलंय. डावखेरे गोलंदाज नेहमीच फलंदाजासाठी एक घातक, तर जिवंत उदाहरण होतं अतिशय जबरदस्त जहीर खानचं. कारण 311 विकेट टेस्ट मध्ये घेतले, त्याच्यापैकी 237 विकेट हे डावरे फलंदाजाने गारद केले होते. एवढे खतरनाक पाईप फलंदाज आणि नेहमी लेफ्टन रामनदेव केट होतात तेव्हा ते अतिशय घातक ठरतात. 1992 वसीम अक्रम. इथे अतिशय अडचण आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. 2 मोठे कंपल्सरी फटके असतील. 3 चेंडू 15 धावा. इथेच लेफ्टन रामदेव विकेट. फुलटॉस घेतली, ड्राईव्ह करण्यानंतर इथे मात्र सामन्याचे चित्र स्पष्ट होईल. फलंदाज इथे सुरक्षित. 2 चेंडू 14. जे पॉपिंग क्रीज आहे ते लक्षात ठेवायला लागेल. बाकीचं काही करण्याची गरज नाही. पॉपिंग क्रीज आणि दिशेवर भर दिला सामन्यात खिशेत आणि अंतिम फेरीचा सामना दुसऱ्यांदा होण्याचं स्वप्न धुलेश मिळून जाईल. फक्त पॉपिंग क्रीज आणि दिशा हे जरी 2 गोष्टी जरी ठेवल्या तरी चॅम्पियन्स होण्याची. पण आम्ही घाई करणार नाही, कारण 1 चेंडू 17, 1 चेंडू मध्ये 30 धावा निघाल्या. हे मूर्खपणाच होईल. अगोदर सांगितलं तर उलट झालं, कारण अजुबे वेगवेगळे दिवशी वेगवेगळे रेकॉर्ड होतात. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 14 धावा. 2 चेंडू 14 धावा. समोर फलंदाज प्रशांत. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. एक ओव्हर वाटलं तर गावदेवी दारवे सरळ चिट करीन, का 64 धावा 51 रथी मारती. सचिन जसा परतला 0वर, सामना मात्र तिथूनच मात्र कलाटणी दिला होता, ब्रेक थ्रू मिळून दिला होता आणि तिथे धीरच गेला. उरली सुरली अशा संपुष्टात. 2 चेंडू आणि 14 होते. इथे 1 चेंडू आणि 13 धावा. सुपरबली जल्लोष तयार करण्याच्या तयारीमध्ये ऐरोली कोलीवाडा, कारण 1 चेंडू आणि 13 धावा. 1 चेंडू 13 धावा. काय सुरेख दर्जादार आयोजन. गिरीश पाटील बबलू, ध्रुवी 11 मित्रमंडळ घनसोली, तमाम 40 प्लेयर्स, तमाम ग्रामस्थ घनसोली, तमाम नवीन सर्व संघाने दिली एक साथ बबलू गिरीश पाटीलला. आपल्या लाडकी कन्या ध्रुवीच्या नावानं चालले दर्जा. शेवटचा चेंडू अंतिम फेरीचा. 1 चेंडू 13. जाता जाता षटकार, पण तिथे पाहिलं नव्हतं, कारण अजूनही 6 धावा कमी पडल्या. हार्ड लक गावदेवी 6 धावांनी या निसट्टा मेगा फायनलचा सामना हा जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन ऐरोली कोलेवाडा आणि हार्ड लक बॅड लक गावदेवी धारावी. ओ टू साईदास. आई साईदास सूत्रसंचालन केले. ॲडव्होकेट साईदास पाटील आपण त्वरित यायचंय. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण उपस्थित राहिल्याबद्दल गिरीश पाटील उर्फ बबलू, आमचे लाडके बबलू ध्रुवीच्या देखण्यात आपण उपस्थित मोठ्या संख्येने, त्यासाठी शतशः धन्यवाद. आणि जे जे जुळले ते इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षकांना पाहताना त्या तमाम प्रेक्षकांचंही मनाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो. जमलेल्या मान्यवरांचं तितकंच मोठ्या दिलाने आम्ही इथे स्वागत करतो आणि मी धुरात सोपवतोय पुढची ॲडव्होकेट साईदासला. आई ॲडव्होकेट साईदास. धन्यवाद मित्रांनो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक